गुरुवारी पुरं सांगलं समाधी बद्दल की या शरीराचा विश्वास नाही, कॅसेट भरून ठेवलेत आम्ही, ते कोठं पडाल सांगू शकणार नाही. वामन काय म्हणला मला, बापू म्हणे त्या गावाला सराफ आहे म्हणे तुमचा, दुनिया आली म्हणे, आणि इतके तुम्ही रटाले या लोकाला जर समजत नाही, तुम्ही समान बांधले त्यावेळेला तुमचा संकल्प झाला म्हणे, ते लोक मरोसरे तुमच्या जवळ येत नाही आता म्हणे झालं. वामन म्हणला काल परवा दिवशी असं कसं होते बापू म्हणे, एका दिवशी माणूस आला तर समजा की घर सोडणं म्हणे, आणि पटनापुरात तुमचा जन्म आहे, पण तुम्ही जे संकल्प केला समाधी बांधली म्हणे तुम्ही, त्यावेळेस त्या लोकांचा बर्बादी होऊन गेली म्हणे, झालं त्याला आता दुसरी बुद्धी येणारच नाही म्हणे. तर मला हे पटा लागलं, असं कसं होते म्हणे, तुमचा जे साफ आहे ते सत्यच होणार म्हणे. आता इतके रागावले, इतके शिवा द्यायला तरी त्या लोकांना कळत नाही, तर समाधीचा संकल्प तेच खरा आहे म्हणून. ते कशाजवळ येतील म्हणे आता ते. तुम्ही सांगता की माईचे पैसे देखील बायकोच्या तुम्ही समाधीला लावले नाही, सुखानं हे झालेलं आहे का म्हणे, हे ते तुमचा संकल्प होणार म्हणे, ते लोक तुमच्याशी येणार नाही, आणि ते काय होणार तेच होणार म्हणे. आता तुमची समाधी जवळ येऊ देतच नाही म्हणे, हे खरंच झालं. मला तेच भविष्य दिसायला, आता त्याला यायला जागाच नाही. आपण जे समाधी केली ना, संकल्प की मातीला हात लावू नका म्हणून बांधलेली आहे ना, मग आता ते जवळ जर राहिले तर येतीलच ते, है ना. वामन म्हणलाय की तुमचा पहिला संकल्प बाबा म्हणे, मला तर तेच वाटायला लागलं म्हणे. दुसरे माणसं लांब लांब ते एका दिवशी आले की महिन्याला वाऱ्या करायला लागले म्हणे, आणि या लोकांचा एवढे अनुभव घडून तुम्ही त्या गावातले असलेले हो, तुमचा संकल्प खरा होते होते. आजवर इतकं शंका होते मास्तर आमच्या दोघावर, इतक्या लोकांची कपटी लोकांची शंका होती की लुटून खायले. उटनोर मध्ये कालच्या प्रोग्रामापासून पुरे डोक्षीच मोकळे झाले पुऱ्या लोकांचे. तुकाराम बी खरा आहे, बाबाचा उपदेश सत्य आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी इतका फायदा झाला उटनोरचा, एका दिवसासाठी किंवा एका सगळे 2 वर्ष इथं ज्ञानेश्वरी लावली. अरे जवळचे ऐका येत नाही, तो देवराव हे जवळचे खोकल्याचे 2 वर्ष ज्ञानेश्वरी की या निमित्तानं तरी जवळ येऊन काही घेतील पोहराई खाल्ले, कोणीच नाही. आता तिथं माणूस मावना उटनोर मध्ये, आता काय लम्हाण्याला दियाला नांधाला दियासाठी लावलं नव्हतं का दुकान. वकिलानं गुप्ता वकील तिने 1 महिन्याखाली पुस्तक नेलं, आणि एक लम्हाण्याची एक बाई तिनं बऱ्याच दिवसापासून आली म्हणून, तर ते कार्य पाहायला घरी पहिलेच अनुभव तिला होते. तिनं बाबा म्हण मी टेजवर उभून 4 गोष्टी तुमच्या सांगा म्हणून असं वाटायला लागलं की माझं का आहे तुमच्या आयुष्य, ते टेजवर उभा राहून सांगा वाटायला लागलं म्हणे. मी आलं काही हरकत नाही, सांगता येते एका दिवशी. त्या कराला त्या गुप्ताच्या बायकोनं सांगलं, नवऱ्या देखता जे आहे ते येत आहे, तुमचा वकीलपणा सरा येत आहे म्हणे, जे आहे ते तुम्ही काहीच नाही. नवऱ्याला ते नांदापूरची आहे, इथं लावले की या निमित्तानं तरी जवळचे तरी 2-4 गोष्टी येऊन ऐकून हुशार होते, नाही आले. अर्धा माणूस मावा दररोज पडगावचा माणूस आहे मास्तर, धानोरा नाही तर मग आपलं मानकापूर, तोसम नाही तर पिपरीचे 4 तरी माणसं रोज पोचीला होतात. आणि असं कोण सांगलं नाही म्हणा लागले.
एका वर्षामध्ये तेवढा बदल झाला त्या लोकांमध्ये. इथं माझा जन्म चालला तर आता काय आहे त्याच्यामध्ये गुंजाईश नाही. यायला घेऊन नाचायला, यायला घेऊन नाचा लागला. यायला किती घेऊन नाचलो आपण आपण, तर यायला किती माझा घ्यावा यानं. लभा नाही गेला घेऊन नाचले नाही. दुनियाजवळ गेलो मी दुनियाजवळ गेलो. मी काहून गेलो. माणूस आपलं होत नाही. आपण आधी दिसला तर व्हावं लागते. नाही तर हे असं राह. एका महिन्यामध्ये उठणूरचं हेच होऊन गेलं. पारडच बदलून गेलं. शांती शांती जिकडं तिकडं. गोष्टी तर कुठं निघन आता. नाही तर पहिला लुटून खायला हे तुकाराम तसाच आहे. याच्या समाजातून काही म्हणावं याला एक आमचा चाललाय त्याच्या संग. एवढे पुस्तक मी तुमचं ऐकूनच करायला लागलो की हे शब्द बोलायला या कॅशामध्ये तुकारामच ऐकायला लागलो की मी आता. त्याचं ऐकून या कॅशीटात भरायला लागलो का नाही. का दिमाग पाहिजे जरा असं बोलायसाठी. हे एवढे मला सांगलं काय तर तुकाराम न तेव्हा. हे तर काल आलं. हे याचं बस त्याचं बस यानं सांगलं का मला. फक्त हे शब्द काय पापाला वाली हात बाकी काय नाही. स्वतःचा नाश कसा करून घ्यावा. दुसऱ्याला कमी समजणं, मूर्ख समजणं. नाही सांगा एवढे जागे झाले. हे होतं का भाड खावत होतो. आणि मी या मूर्खाचं जर ऐकन. मी पत्नीचं ऐकत नाही, मुलाचं ऐकलं, या मूर्खाचं ऐकतोय. आणि ते मला पैसे द्यायला मग 1,00,000-2,00,000 दरवर्षी नोकरीचे. हे तर विचार करून बोला मास्तर. बोला तुम्ही पण काहीतरी पहा दे. हे निष्ठ पापाचे बोलत नसं लक्षात ठेवा. आणि हे भोगावं लागल याचं मन दुखत नाही. मी बाबाला शिकवा लागलो आणि माझं दुखलं यातही दुखते ना. म्हणजे त्या पापाला खत पाणी ना, खतन पाणी देणं. तिकडे काय होईल. दोघाचा एकट्याचा बोजा तर सहन होणं मुश्किल आहे. आता 4 माणसाचा बोजा दोषी ठरवणं चौघाला म्हणजे. आज मी मूर्ख हो पण आज दुनिया मूर्ख आहे का. मला त्यानं मूर्ख समजायला पण माझ्या संग येणारे मूर्ख होतं का. हे तर दिमाग पाहिजे ना मला बोलायसाठी. सांगा याचा परिणाम काय झाला. बाबाला मूर्ख समजले हे लोक. हे मूर्ख ना माझं फिरणारे हे बी गुंडे. बोलण्याला आहे काही. याला आहे काही मुद्दा. काय ठेवलं. काही ठेवलं नाही. तिकून बी गेले, इकून बी गेले, तिकून बी गेले, चौकूनच गेले. नाव घेऊन बसले. झालं दुसऱ्या नागो करायला जावं तर स्वतः नाव व्हावं लागते म्हणा. एवढे लोक काय म्हणाल. या शब्दाला काय मान देतील इतके लोक. याच्यासाठी माणसानं काहीतरी पाहा. बुद्धी पाहिजे थोडी तरी. पाहून बोला तुम्ही. पाहून दोष द्या. उगाच्या उगा देऊ नका अंदाजानं. मला कोठे हो मला एकटंच राहायचं आता. मला चाल जरी कोणी म्हणाल तर माझ्या मनावर आलं तर जाईन नाही तर जाणार नाही. मठ देखील आहे तर काय मला कटाळा आला तर मी येणार नाही. जे काय आता मास्तर मोठा केला मास्तरला देऊन टाकायचं गोतच आहे. जा आता कोणी आपापले मठ सांभाळून घ्या बस. ते बी आता खोटा सत्यासाठी जीव द्या तुम्ही. खोट्यासाठी मरू नका. झालं सत्य काय धर्म हे परिचय करा. संता सांगा कसं वागावं. संतापासून काय घ्यायचं आणि ते कसं घ्यायचं असते. गाय दूध देते, म्हैस दूध देते नाही का.
एवढी गुंडी भरून देते, 2 बडगे घातल्यावर मुक्त ते है ना, अनुभव आहे ना. तसं संताला बी प्रेमानं त्याचा खजिना लुटा लागतंय. सावकारापाशी गेलं, हे भाड खाऊच्या मला 2 पोते ज्वारी दे, देईल की तुम्हाला. जूते मारेंगा मतलब साले को, कोण आहे सारखं जूते मारा तो साले को, त्याला बाप का है बे साले, 2 पोते ज्वारी जे बनायला. कोणासंग कसं वागावं, गड्या बाईला ज्ञान पाहिजे तुम्हाला सांगतो मी. नवऱ्या संग बोलतो, नवऱ्या संग बसतो, तर शेजाऱ्यापाशी जाऊन बसता येईल का? नवऱ्याला ज्या गोष्टी सांगतो ते शेजाऱ्याला सांगता येईल का? हे देखील बायाला कळायला पाहिजे. कोणापाशी कशी बसू मी, कोणासंग काय बोलायचं, ह्याला देखील गरज आहे.